आज बनवला टेस्टी आणि स्वादिष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक पदार्थ. तो कोणता मी ते पुढे सांगते तुम्हाला. आज आहे ना, मी गेले होते आमच्या शेतामध्ये. खूप छान वाटलं शेतामध्ये गेल्यानंतर, कारण ना हे भुईमुगाचं शेत आणि त्याचबरोबर त्याच्या साईडनं दिसणारा हा ऊस, हे सगळं बघून खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आहे ना, आमच्या शेतामध्ये आम्ही लावलेलं होतं चवाळा. चवाळ्याची भाजी असते ना, त्याचे मस्त छान अशी भाजी आपण बनवू शकतो, कारण चवळ्याची पानं असतात ना त्या झाडाची, ती खूप छान असतात आणि त्याची भाजी एकदम चविष्ट होते आणि पौष्टिक पण होते. त्याचबरोबर शेतामध्ये कोथिंबिरीचे डहाळे पण कुठे कुठे होते, ते पण मला घरी न्यायचे होते, कारण ना आज आमच्या घरी मस्त असं पार्टीचं की म्हणण्यापेक्षा गल्लीतील पोरांना आहे ना भरपूर दिवस झालं जेवण करून घालायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही जेवणाचं नियोजन करणार होतो. त्यासाठी कोथिंबीर हवी होती आणि ती येण्यासाठी मी शेतामध्ये गेले होते. घरी आल्यानंतर झाडून वगैरे काढून घेतलं. इकडे आईंचं चाललं होतं कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवणं. मी दारातलं झाडून वगैरे काढायला घेतलं. तोपर्यंत आमच्या आहोंच्या जिभेला चव आली ती पास्ता बनवायची, आणि हा पास्ता त्यांना पौष्टिकच बनवायचा होता घरच्या घरी. त्यामुळे त्यांनी बघा ही तयारी केली होती पास्ता बनवायची. आणि शेतातून आणलेली ही ताजी ताजी कोथिंबीर मी आईंना निवडण्यासाठी दिली होती, कारण ही अशीच ठेवली ना ती खराब होऊन जाते. त्या कुंड्यामध्ये घेऊन बसलेल्या होत्या लसणाचे पाती. ह्या लसणाच्या पाती आमच्या घरच्या आहेत बरं का. अहोंची निम्मी अर्धी तयारी तर झाली होती पास्ता बनवायची. हा पास्ता गव्हाच्या पिठापासून त्यांनी बनवायला घेतला होता, आणि स्पेशली म्हणजे पप्पांच्याकडे मी हे काम नेहमी देते, नारळ फोडायचं. तर त्यांनी त्यांच्या नातवासाठी ना खूप छान असा नारळ फोडून त्याचं ॲक्युरेट पाणी आहे ना त्या फुलपात्र भरून काढलं होतं. नारळ पण इतका छान होता ना की अखंड नारळ आहे तसा निघाला होता. आणि आता मला साखर काय ठेवायची होती डब्यात. ही साखर आहे ना आम्हाला शिरसाची साखर भेटते. आमच्या इकडे ऊसाचं उत्पादन भरपूर असतं, आणि आमचंही ऊसाचं उत्पादन भरपूर असल्यामुळे ना आम्ही सगळा ऊस आमचा कारखान्याला, साखर कारखान्याला घालतो, आणि त्याच्यामध्ये आमच्या शेअर्स असल्यामुळे ना आम्हाला साखर जवळपास 9 ते 10 किलो साखर आम्हाला भेटते, आणि खूप चांगली आणि मस्त साखर असते. ही अशी माझी किरकोळ कामं चालूच असतात. अहोंनी पास्ता बॉईल करण्यासाठी ठेवला होता. म्हटलं यांचा पास्ता साईडला बॉईल होतोय तोपर्यंत आहे ना आपण भात कुकरला लावून द्यायचा. त्यासाठी मी ना थोडे तांदूळ घेतले, त्यामध्ये पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, आणि आईंना आहे ना अहोंनी काम लावलं होतं पास्ता बॉईल झालेला तो काढून घ्यायचा प्लेटमध्ये. त्यांचं काम आहे ना असंच असतं, एक काम करायचं आणि 17 जणांना कामाला लावायचं. त्याच्यामुळे ना त्यांच्या हाताखाली राबायला आम्हाला नकोसंच वाटते, पण काय करणार आता, आपल्यालाही टेस्टी पदार्थ खायचा म्हटलं थोडंसं करावंच लागतं. त्यानंतर अहोंनी तो पास्ता आहे ना फ्राय करण्यासाठी घेतला, आणि त्यासाठी त्यांनी कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये जिरे मोहरी टाकली, कांदा टोमॅटो हे सगळं लांबडं चिरून टाकलं. छानपैकी ते भाजून घेतलं, आणि त्याच्यामध्ये जो बॉईल केलेला पास्ता आहे तो टाकला, आणि थोडासा मॅगी मसाला त्यांनी त्याच्यामध्ये घातला, आणि दाल तिखट घालून, मीठ घालून, मिरची घालून छान असं तो परतून घेतला. इतका छान पास्ता दिसत होता ना की बघता क्षणी तोंडाला पाणी सुटावं, आणि त्याच्यावर कोथिंबीर घातलं तर खूपच भारी. त्यांनी त्यांच्याच हातांनी हा पास्ता सगळ्यांसाठी सर्व केला. इतका पास्ता भारी होता ना की आम्ही सगळे मिळून ना दारातच पास्ता खाण्यासाठी बसलो होतो. सायंकाळची वेळ असली असे टेस्टी पदार्थ बनवून दारात बसून गावाकडे खायला इतकी मजा येते ना की काय बोलायलाच नको. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.